शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर. त्याचप्रमाणे पीक विमा, नमो शेतकरी योजना व हप्ता वाटप इथं सुरू. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आता राहतात. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2026ची आताची सर्वात मोठी बातमी. यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर, जे की या जिल्ह्यांमधील. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पीक विमा वाटप कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे, नमो शेतकरीचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना इथं येणार आहे, तर या संदर्भात माहिती पाहणार आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, पीक विमा कोणत्या जिल्ह्यात जमा झालेला आहे, नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आहे. कर्जमाफीबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी इथं शेतकऱ्यांची इथं आता होणार आहे. तर त्यामध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरी, सहकारी बँक, जिल्हा बँक, तर या बँकेचा यामध्ये समावेश आहे. तर आता 2 लाख रुपयापर्यंत जे की शेतकऱ्यांची कर्जमाफी जे की जाहीर, तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा इथं केलेली आहे. तर दुसरा जो इथे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये पीक विमा योजना. तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये 19,000, 25,000, 30,000, तर याप्रमाणे पीक विम्याचे पैसे काही जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये या हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी व वेगवेगळी रक्कम इथं जमा होणार आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी बँक खाते तपासा, आधार लिंक आहे की नाही तपासा, किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तक्रार करा, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल. यानंतर येते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 8वा हप्ता, जे की आता PM किसानची ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे. जे की तुम्हाला पैसेचं मिळत आहे वर्षाला 12,000 रुपये. तर आता वर्षाला 12,000 कसे, तर यामध्ये PM किसानचे 6,000 वर्षाला आणि नमोचे 6 असे मिळून तुम्हाला 12,000 रुपये इथं मिळत आहे. यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी योजना, पैसे वाटप सुरू आणि कर्जमाफी इथे जाहीर झालेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये सर्वप्रथम अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. खालीसुद्धा जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर हे जिल्हे आपण बघितलेले आहे. यानंतर येथे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. यानंतर यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. तर आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी इथं जाहीर, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तर आता ज्यांना कोणाला यादीमध्ये नाव पाहायचं असेल किंवा तुम्हाला लेखी अर्ज द्या, ज्यांना कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर आता पैसे आले नाही तर काय करायचे, यामध्ये पीक विमा, नमो शेतकरी, कर्जमाफी. तर आता रेग्युलर कर्ज जे काही भरते शेतकरी, तर अशांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर. तर आता तक्रार कुठे करायची आहे, तलाठी कार्यालय, कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी कार्यालय, कृषी अधिकारी यांच्याशीकडे तुम्ही तक्रार करू शकता. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे कर्जमाफी लागू झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत इथं कर्जमाफी मिळणार आहे. यामध्ये सहकारी बँक असेल, जिल्हा बँक असेल, पीक कर्ज घेतलेले जे काही शेतकरी आहेत तर यांना मोठा फायदा इथं होणार आहे. आता याचा GR यायचा राहिलेला आहे. तर आता कर्जमाफी, पीक विमा, लेखी अर्ज तुम्हाला अशा प्रकारचा द्यायचा आहे. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर यांनी पीक विमाचा अर्ज नमुना किंवा पीक कर्ज असेल तर यामध्ये कर्जमाफी अर्ज असं द्या. त्यानंतर इथं तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, जसाच्या तसा महिना तुम्हाला हा लिहायचा आहे. यानंतर इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव, राहणार, तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला खाली यायचं आहे. यानंतर तुमचं पुन्हा तुम्हाला नाव लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा, बँकेचे नाव, कोणती बँक आहे तुमची ते. याचप्रमाणे आता खाते क्रमांक व्यवस्थित भरायचा आहे, मोबाईल नंबर. तर यामध्ये तुम्हाला दिलेला महिना जसाच्या तसा, दिनांक आणि सिग्नेचर करायचे आहे. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, 7/12/8 बँकेचं पासबुक आणि पीक कर्ज
प्रमाणपत्र. जर तुमचा पीक विमा असेल तर पीक विम्याची पावती तुम्हाला इथे लागणार आहे. दोन्ही एकाच अर्जामध्ये मी दिलेलं आहे, त्यामुळे अशा प्रकारचं आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सुद्धा लेखी अर्ज द्यायचा आहे. कर्जमाफी फायदा कसा मिळेल? बँक खात्याची यादी तयार केली करेल, त्याचप्रमाणे सरकारकडे पाठवली जाईल पात्र शेतकऱ्यांनी. तर आता मागच्या वेळेस काय होतं, KYC केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम बँकेमध्ये जाऊन चौकशी करा, जिल्हा सहकारी बँकेशी संपर्क करा, तालुका जे काही कार्यालयामध्ये तक्रार करा. यासोबत तुम्हाला कागदपत्र मी जे काही सांगितलेलं होतं, हे कागदपत्र तुम्हाला जोडून द्यायचं आहे. यामध्ये आधार कार्ड, 7/12/8, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, पीक विमा पावती, पीक कर्ज जे काही आहे कर्जमाफी संदर्भात. अर्ज केल्यानंतर किती दिवसात लागते, यामध्ये 15 ते 30 दिवसांमध्ये तपासणी केली जाते. सर्व कागदपत्र योग्य असतील तर पैसे जमा होऊ शकतात. कोणते शेतकरी अर्ज करू शकतात, तर यामध्ये पीक विमा भरलेले शेतकरी, पीक कर्ज घेतलेले शेतकरी, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, तर असे शेतकरी यामध्ये पात्र आहेत.